आर्किओ एक्सप्लोर नाशिक या चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। काही दिवसापूर्वी एका धरणामध्ये मंदिर सापडलं अशी बातमी आली होती। सो ते मंदिर बघायला मी माझ्या बाईकवरती आणि ऑफरोडचा फ्लॅश मारत म्हणजे तुम्हाला मी याचं लोकेशन पाठवतो। त्या लोकेशनवर तुमच्या अशा लक्षात येईल की मी आत्ता पूर्ण धरणाच्या आतमध्ये आहे, पण आत्ता उन्हाळा असल्यामुळे हे धरणाचं जे पाणी ते पूर्ण आटलंय आणि त्या आटलेल्या पाण्यामध्ये ऑफरोड करत मी माझ्या बाईक सोबत आलो। सो इथे आल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता हे आहे ते मंदिर। हे मंदिर कायम धरणाच्या पाण्यामध्ये असतं, म्हणजे धरणाचं पाणी जे आहे ते याच्यावरून असतं, त्याच्यामुळे या मंदिराची अवस्था ढासळलेली आहे। चला बघूया हे मंदिर कसं आहे। आणि त्या मंदिराच्या आजूबाजूला मला काही इथे सती शिळा सुद्धा सापडल्या, सो त्याही बघूया। ज्या वेळेला जे काही मंदिरं आहे त्या मंदिरांचं जे बांधकाम झालेलं होतं, तर बांधकाम झालेलं असताना बऱ्याच वेळेला जो नदी प्रवाह आहे किंवा जो आपण धरण म्हणतो, या धरणाचं बांधकाम करत असताना बऱ्याच ठिकाणी आपल्याला पुरावशेष जे आहेत ते पाण्याखाली गेलेले दिसतात। असे बरेचसे उदाहरणं आहेत। सिंधू संस्कृती जी आपण म्हणतो, सिंधू संस्कृती सुद्धा आज पाण्याखाली होती। त्याचप्रमाणे द्वारका हे जर आपण म्हटलं, हे सुद्धा आपल्याला पाण्याखाली गेलेलं दिसतं। असे बरेचसे पुरावशेष जे आहेत ते पुरावशेष आपल्याला पाण्याखाली गेलेले दिसतात। जर महाराष्ट्राचं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये बरेचसे असे काही उत्खनन झालेल्या साइट्स आहेत ज्या आपल्याला समुद्राखाली किंवा खाडीखाली गेलेले दिसतात। जर पुरावशेषांचा विचार जर केला तर अशा बऱ्याचशा ज्या गोष्टी असतात त्या आपल्याला नदीखाली बघायला मिळते। नदीखाली गेलेले पुरावशेष आहे हे आपल्याला ज्या वेळेला पाण्याची पातळी कमी होते त्यावेळेलाच बघायला मिळतं। हे असं होतं वांजोले या गावातलं महादेवाचं मंदिर। खरं तर हे बघून मला खूपच आश्चर्य वाटलं की अशा ठिकाणी हे मंदिर आहे की ज्या ठिकाणी हे पूर्ण धरणाचं जे पाणी आहे हे पूर्ण असतं आणि आपण बघू शकतो की पाण्याची जी लाट असतात, पाण्याच्या ज्या लहरी असतात त्या खूप वेगाने येतात। त्यामुळे ते त्याच्यासमोर कितीही जड वस्तू असेल तर ती शक्यतो नष्ट होते। एक प्रकारे आपण या गोष्टीसाठी अनलकी करू शकतो, कारण जर आतमध्ये बघितलं तर आतमध्ये मला काही ठिकाणी मासे सापडले की जे मासे सुकलेले होते, म्हणजे व्यक्ती या मंदिरामध्ये येऊ शकत नाही। पण ज्या वेळेला पाण्याची पातळी खूप जास्त असते त्यावेळेला मच्छ्या ज्या असतात त्या मंदिराच्या आसपास फिरत असतात, मस्त इकडे जातात, त्या खांबांवरती जात असतील किंवा इकडे बसत असतील किंवा शंकराच्या पिंडीजवळ वगैरे सुद्धा फिरत असतील। सो एक प्रकारे माणसाला तर दर्शन घेता येऊ शकत नाही। सर्व जे प्राणी आहेत ते एक प्रकारे या मंदिराचा आस्वाद घेत आहेत। या शिळेला सती शिळा असं म्हटलं जातं। इथे तुम्ही बघू शकता सतीचा जो हात आहे, सतीच्या हातात ज्या बांगड्या आहेत त्या बांगड्या बघायला मिळतात। आणि सती शिळा याचा अर्थ असा होतो की ज्या वीर पुरुषाची पत्नी सती होते त्या सतीच्या आठवणीसाठी 12व्या शतकापासून ते 13व्या शतकापर्यंत अशा प्रकारच्या शिळा बांधल्या जात होत्या। आणि या शिळा आपल्याला महाराष्ट्रभरामध्ये भरपूर ठिकाणी बघायला मिळतात। याच्यामध्येच विरगळ हा एक प्रकार येतो, गदगळ हा एक प्रकार येतो आणि सती शिळा हा एक प्रकार येतो। तर असा होता हा खूप दिवसानंतरचा व्लॉग। या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिलेली माहिती कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून कळवा।